कारण त्यांना 10% मिळाले, त्याच्यामध्ये ते सहज गेले. कारण 50% ते लोक जाऊ शकत नव्हते तिकडे. त्यामुळे मोठा समाज तोच होता की तो तिथे गेला. तरी सुद्धा काही नेते ऐकायला तयार नाहीत. मग आणखीन दुसरे 10% मराठा समाजाचं सेपरेट आरक्षण दिलं, एसीबीसी. ते टिकवण्यासाठी लढाई सुरू आहे आता अजून. आणि मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही ती लढाई जिंकणार, आम्ही हरणार नाही. मग हे असं जर आहे तर मग हे वारंवार जे आहे आम्हाला जे आहे एकत्रित द्या, ओबीसी मध्येच द्या, ओबीसी मध्येच द्या. आता त्यांनी हे जे आहे काय काढलं काय, तर हे निजामाचं जे आहे काय तुमचं गॅझेटियर वगैरे वगैरे आहे. बरोबर, बरं ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे आहे हे गॅझेटियर जे आहे हे उस्मानाबाद आणि लातूरचं. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे कुणबी 3560, कुणबी 3560. परत वेगळे लिहिले आहेत मराठा 2,46,490. म्हणजे काय, मराठा वेगळा आहे, कुणबी वेगळा आहे. हे मराठवाड्यातलं आहे, हे मराठवाड्यात तेच सांगताय. उस्मानाबाद बघताय ना, कुठं ते बरोबर उस्मानाबाद. आणि ते सगळ्यांचं आहे ना, छोटे मोठं आहे. सेम 2 गॅजेट मिळाले. उस्मानाबादचं 21 द्या ना बाबा, हे 21 आहे. 21 मध्ये सुद्धा जे आहे हे झालं, मी 31 वाचलं, 1921 त्याच्यामध्ये सुद्धा हे कुणबी जे आहेत कुणबी याच्यात लिहिलेले आहेत 34,324. आणि मराठा लिहिलेले आहेत 14,97,200. हे संपूर्ण मराठवाड्याचं आहे. हैदराबाद संस्थान म्हणजे मराठवाडा निजामचं. आता याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की 1,24,71,000 टोटल निजामाची संख्या, 1,24,71,000 ही टोटल लोकसंख्या. आणि त्याच्यामध्ये